हाय फ्रेंड, AI की रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघतच आहे की आज काय बनणार आहे. बरोबर आहे, सीझन चालू आहे रताळूंचा. डिसेंबरचा महिना संपला आज बनवणार आहे आपण रताळूची गोड पुरी. रताळूंच्या खूप सारे असे डिशेस बनल्या जातात, जसे हलवा आहे, पुरणपोळी आहे, पराठे आहेत, भाजी आहे, कचोरी आहे आणि आज बनवणार आहे आपण गोड पुरी. गोड पुरी तर तुम्ही पाहिलेलीच असेल, खूप साऱ्या पद्धतीने बनवल्या जातात, पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे. मी याच्यासाठी घेतलेले आहे अर्धा किलो रताळू आणि बॉईल केलेले आहेत. चांगल्या क्वालिटीचे घेतले की एकदम पांढरं शुभ्र असे आपल्याला रताळू पाहायला मिळतात, नाहीतर ते डाग वगैरे लागलेले राहतात. चांगल्या क्वालिटीचे आज रताळू घेतलेले आहे मी आणि बॉईलसुद्धा केलेले आहे. चला मग आज आपण रताळूची पुरी बनवूया, सुरुवात करूया. चला मग आपण या रताळूला मस्त हाताने स्मॅश करायचं आहे. सर्व असा एकदम बारीक तुकडे नाही राहिले पाहिजेत. मस्तपैकी असा मऊ आणि लुसलुसीत आपल्या पुऱ्या तयार झाल्या पाहिजे. त्याच्यामुळं चांगला असा मॅश करायचा आहे आपल्याला. या मेजरिंगसाठी मी घेतलेले आहे 1 कप. मोठा कप जे आहे ते मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, जे आपण चपातीसाठी यूज करतो ते मी गाळून घेतलेलं आहे. थोडं थोडं आपण याच्यामधून ठेवून घ्यायचं आहे. पतलं जर झालं तर हेच टाकू आपण. त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी साखर मी बारीक केलेली आहे. साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, पण पुरी गोडच चांगली लागते खायला. आणि नंतर मी घेतलेलं आहे इलायची पावडर आणि सोपचं पावडर एकत्र केलेलं आहे, ते पण याच्यात टाकू. मस्तपैकी आपल्या पुरीचा असा एकदम मस्त टेस्ट येणार आहे. त्याच्यानंतर घेतलेली आहे मी बारीकवाली सुजी, रवा हे 4 चम्मच घेतलेलं आहे मी. हे ॲड करू. त्याच्यामुळे आपले रताळूमधले जे पाणी राहते एक्स्ट्राचं, आपण वरून पाणी टाकणार नाही आहे. याचा एक चांगलासा डो मजबूत लावणार आहे आपण. चपातीपेक्षा आपल्याला टाईट डो लागेल याचा. आपण एक चांगला डो लावून घेऊया परफेक्ट मस्त असा. चला मग पाहू शकता मस्त असा डो तयार केलेला आहे आपण. याच्यामध्ये चिपचिपापण नाही आहे आणि सुजी ॲड केलेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा डो आपला चपातीपेक्षा टाईट लावलेला आहे आणि जे सुजी होती ऑब्झर्व करून घेईल पाणी. एकदम असा परफेक्ट डो तयार झालेला आहे. हे मेजरिंगचे कप होते आपले. याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं, थोडं बाकी आहे, पूर्ण यूज नाही केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण साखर घेतली होती, साखर मी पूर्ण यूज केलेली आहे. आणि 4 चम्मच मी सुजी टाकलेली होती याच मेजरिंगनी. तुमच्या घरात हे कप नसेल तर तुम्ही कोणतंही माप याच्यासाठी यूज करू शकता. आपल्याला 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. जे सुजी आहे सर्व पाणी अब्झर्व करून घेईल आणि मस्त होईल आपला असा डो तयार. आपण 10 मिनटानंतर बघू. चला 10 मिनटं झालेली आहे आपले. बघू कसं झालेलं आहे. खूप छान असा डो तयार झालेला आहे. याच्यामध्ये सुजी असल्यामुळं खूपच छान असा डो लागलेला आहे. सर्व रताळूमधलं एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये ऑब्झर्व करून घेते सुजी आणि डो परफेक्ट तयार होते आहे. छोटे छोटे असे बॉल करायचे आहे आणि त्याची पुरी तयार करायची आहे. बॉल तुमच्या हिशोबाने मोठी पुरी लागत असेल तर आपण थोडेसे बॉल मोठा करू शकतो. पाहू शकता तुम्ही या साईजचे मी घेतलेले आहे. साईज कोणतीही आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. मी असे छोटे छोटे बॉल करून सर्व घेणार आहे आणि दुसरी एक मोठी आपण चपाती करते त्या प्रकारची आपण एक पोळी लाटून त्याचेही आकार देऊ शकतो. एखाद्या भांड्याने बाऊल आहे, कटर आहे, कोणत्याही साहित्याने आपण त्याची छोटे छोटे पुरी बनवू शकतो. मी दोन्ही प्रोसिजर तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही पाहत राहा. चला मग आपण छोटे छोटे जे बॉल केलेले होते त्याची आपण पुरी तयार करणार आहे. पहिल्यांदा हातावर पण करू शकतो, याच्यापेक्षा थोडासा गोळा आपल्याला मोठा घ्यावा लागेल, पण आपण याला हलक्या हातानेच लाटून घेणार आहे. चला आपल्याला लाटून घ्यायची आहे पुरी. याला मी पिठाचा वापर केलेला नाही आणि ऑइलचा पण वापर केलेला नाही. बस असाच आपण डो परफेक्ट तयार केलेला होता. आपल्या पुऱ्या ज्या आहेत अशाच पद्धतीनं बनवायच्या आहे. पाहू शकता तुम्ही मस्तपैकी अशी लाटल्या जात आहे. हे बघा किती छान अशी पुरी तयार झालेली आहे. आता मी एक अशीच तुम्हाला
मोठी पोळी लाटून दाखवीन, नंतर त्याची आपल्याला कट करायची आहे. तर चला मी अशी एक लाटून घेणार आहे. तुमच्याजवळ जर कटर असेल या एखाद्या डिझाईनचं कोणतंही भांडं असेल तर त्यांनीही कट करू शकतो आपण. पोळीला असंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने. जास्त जाडही नाही ठेवायची आहे, जास्त पातळही नाही. शेप बिघडला तरी चालेल, कारण की आपल्याला कटच करायचा आहे याला. तर अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे. माझ्याजवळ एक कटोरी आहे, पाहू शकता, मस्त डिझाईनची, तर मी यानेच कट करणार आहे. हे बघा किती छान अशी डिझाईन पण झालेली आहे तयार त्याची. जेव्हा फ्राय करणार ना आपण, खूप छान अशी आपली हे पोळी दिसणार आहे पुरी. याला घाऱ्यासुद्धा म्हणतात. एक्स्ट्राचं आपण पीठ काढून घेतलेलं आहे. पाहू शकता किती मस्त अशी पोळी तयार केलेली आहे आपण. किती चांगला शेप आलेला आहे. हे बघा किती छान असं मस्त आपली पुरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आणि कट करून घ्यायच्या आहे. तर चला मग आपण सर्व अशा लाटून घेऊ पुऱ्या. चला तर मग मी खूप साऱ्या अशा पुऱ्या तयार केलेल्या बघू शकता. मस्त अशी डिझाईन पण तयार झालेली आहे त्याची. आणि डिझाईनच्या नंतर कशी आहे, आपण जास्त जाडी नाही ठेवलेली आहे आणि जास्त पातळी नाही केलेली आहे. पाहू शकता तुम्ही मीडियम साईजच्या आपल्या पुरी तयार आहे केलेल्या. तर अशाच पद्धतीने जर तुम्ही केल्या तर खूप साऱ्या पुऱ्या आपण बनवू शकतो. मी एवढ्याच 1-1.5 कटोरीमध्ये खूप साऱ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा टाईम लागतो याला प्रोसिजरला. तर एक रेसिपी बनवायसाठी आपल्याला या असेच म्हणतात की 10 मिनिटातनी रेसिपी तयार झालेली आहे, 5 मिनिटात, असं काही नाही तर आहे. खूप टाईम लागतो कोणत्या कोणत्या प्रोसिजरला. 15 ते 20 मिनिट लागतात, 25-30 मिनटं लागतात. तर मला 15-20 मिनिट लागलेलेच आहेत. मी रताळू बॉईल केले, नंतर तुमच्यासमोरच डो तयार केलेला आहे, पुरी तयार केलेली आहे, फ्राय करणं, याला 15 ते 20 मिनिट लागतातच. आणि कसं आहे, आपल्याला कमी वेळामध्ये करायचं जर असलं तर पहिल्यांदा सगळ्या रात्रीनंच प्रोसिजर तयार करावं लागते, नंतर फटाफट तयार होतात पुऱ्या. तर तुम्ही नक्की अशाच पद्धतीने बनवून बघा, टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला शेअर करा, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चला आता आपल्याला या पुऱ्याला हळूहळू सगळ्या फ्राय करायच्या आहेत. चला तर मी गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि ऑइल पण मी टाकलेलंच होतं, गरम झालेलं आहे. याच्यामध्ये हळूहळू आपल्याला सर्वच अशा पुऱ्या टाकायच्या आहेत. हे बघा मस्त असं आपलं ऑइल पण गरम झालेलं आहे. तुमच्याजवळ जर मोठी साईजची कढई असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त ॲड करू शकता. मी आज मीडियम साईजचीच घेतलेली होती. तर आपल्याला असंच 2 मिनिट द्यायचे आहे एक साईडला आणि वरच्यावर असं ऑइल टाकत जायचं आहे. वरून पण मस्त अशी खरपूस आपली पुरी फ्राय होणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला एक साईडला 2 मिनिट द्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच पुऱ्या अशाच फ्राय करायच्या आहेत. तर मी बघा 2 मिनिट झाले होते आणि याला मी पलटून घेत आहे. तर आपल्याला 2 मिनिट इकडून पण द्यायचे आहे. मस्त असा कलर येणार आहे त्याला, गोल्डन कलर अंदरपर्यंत मस्त शेकल्या गेल्या पाहिजेत. हे बघू शकता मस्त असा कलर येत आहे आणि मस्त असं फुगत पण आहेत. जर आपल्या पुऱ्या फुगत असतील तर समजून घ्या की मस्त अंदरपर्यंत आपल्या फ्राय होत आहेत पुऱ्या. हे बघा 2-2 मिनिट द्यायचे आहे आपल्याला. 6 मिनिट लागतातच कमीत कमी. 6 मिनिट झालेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे, बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आपण मीडियम साईजच्याच गॅसवर केलेले आहे, फुल गॅस नाही करायचा आहे. काढून घेऊ आपण. एक्स्ट्राचं जे ऑइल आहे तर आपण दाबून मस्तपैकी असं काढू शकतो. दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं मस्त त्याला चिमट्याने दाबून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं ऑइल निघून जाते आणि टिश्यू पेपरवर मग नंतर त्याला टाकून घ्यायचे. तर आपल्याला दुसरी बॅचेसची तयारी करायची आहे. तर मी एक पुरी अशीच टाकून घे आणि सर्व अशाच पुऱ्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या. तर चला मग आपण सर्व पुऱ्या अशाच फ्राय करू. चला तर मंडळी, मस्त अशा पुऱ्या आपण रताळूच्या तयार केलेल्या आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि डिझाईन पण खूप छान आलेली आहे. खूप साऱ्या बनलेल्या आहेत. एकदम लसलसीत मऊ पुरी तयार केलेली आहे. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. मस्त अंदरपर्यंत शेकल्या गेलेली आहे आपली पुरी. तर नक्की तुम्ही घरी आजची रेसिपी बनवून बघा आणि मला
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करणं विसरू नका. तर अशा झणझणीत चमचमीत रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर आनंदी राहा, सुखी राहा, मस्त एन्जॉय करा. तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.